नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस. काही वर्षांपूर्वी एका सेटवर मुक्ता बर्वेची आणि माझी भेट झाली होती. मुलाखती दरम्यान. मुक्ता म्हणजे मनात घर करणारी अभिनेत्री. काही कलाकार हे स्वतःचा एक ब्रँड असतात. म्हणजे त्यांचं नाव घेतलं की हमखास एक उत्तम कलाकृती पाहायला मिळणार हे समीकरणच झालेलं असतं. अशा कलाकारांपैकी एक म्हणजे मुक्ता. रंगभूमी असो, टेलिव्हिजन असो की रुपेरी पडदा, मुक्ताचा प्रभाव जाणवतोच. मुक्ता एक सशक्त अभिनेत्री आहे. मला कायम असं वाटतं की तिच्या अभिनय क्षमतेला आव्हान देईल अशी भूमिका अजूनही तिच्या वाट्याला आलेली नाही. अशोक सराफ, अजिंक्य देव, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी म्हणजे जुनी बरं का, छाया कदम, वंदना गुप्ते, ही यादी खूप मोठी आहे. असे कितीतरी प्रतिभावंत कलाकार आहेत, पण त्यांच्या दमाच्या कथा ना लेखकाला लिहिता आल्या ना दिग्दर्शकांना त्याच्या पूर्ण क्षमतेचा वापर करता आला. मुक्ताच्या बाबतीत देखील मला असंच वाटतं. काय रेंज आहे तिच्या अभिनयाची, खूप अफाट. मुळातच रंगभूमीच्या भट्टीत तयार झालेली ही कलाकार इतर कलाकारांच्या मांदियाळीत आपलं वेगळं पण राखून ठेवते. मुक्ता या मुशीतून तयार झालेली कलाकार आहे आणि एका शिक्षिकेची मुलगी. त्यामुळं एकंदरीत तिच्या वागण्यात कमालीची शिस्त जाणवते. भूमिकांचा केलेला सखोल अभ्यास दिसतो. त्यामुळं ती त्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरते. तेव्हा काम पूर्ण होईपर्यंत ती मुक्ता नसतेच, ती असते तिला दिलेली व्यक्तिरेखा. मंडळी, तिची कोणतीही भूमिका आठवा धोबी पछाडमधली सुलक्षणा, जोगवामधली सुली, मुंबई पुणे मुंबईमधली गौरी, डबल सीटमधली मंजिरी, लग्न पहावे करून मधली आदिती टिळक, आम्ही दोघीमधली अम्मू, किंवा मग अगदी अलीकडचा नाचगं घुमामधली राणी, असंभवमधली मानसी किंवा उर्मिला. ह्या प्रत्येक भूमिका मुक्ता अक्षरशः जगलेली आहे. तशा तर मुक्ताच्या सगळ्याच भूमिका मला खूप आवडतात. भूमिकाच काय, मुक्ताच मला आवडते. पण परत परत पाहावं वाटावे असे डबल सीटमधील मंजिरीला डोळ्यात मोठी स्वप्न घेऊन घुसमटणारे मध्यमवर्गीय आपण सगळेच पाहतो. किंबहुना आपण पण त्यातलाच एक आहोत असं आपल्याला वाटतं. स्वप्न फक्त बघायची असतात, आपण ती पूर्ण करू शकत नाही, अशीच मध्यमवर्गीयांची मानसिकता असते. पण या मानसिकतेला फाटा देऊन स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणारी आणि ते पूर्ण करण्यासाठी नवऱ्याबरोबर घरच्या सदस्यांना देखील आत्मविश्वास देणाऱ्या मंजिरीमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीय स्त्रीनं स्वतःला पाहिलेलं असेल. घर घेण्यासाठी पैसे उभं करायला ही मंजिरी धडपडत असते. ती इन्शुरन्स एजंट असते. पॉलिसी काढण्यासाठी परिचित महिलेकडे जाते. तिचा उच्चभ्रू वस्तीतला फ्लॅट आणि त्यातील उंची फर्निचर ज्या आषाढभूत नजरेने ती पाहते ना, आणि ती उंची सोफ्यावर बसल्यानंतरची तिची फिलिंग, हा, काय अफलातून अभिनय केला होता तिने. व्यक्तिरेखा जिवंत करणं काय असतं ते तिच्याकडून शिकावं. जोगवा चित्रपटातली तिची भूमिका तिच्या नेहमीच्या जॉनरपेक्षा अगदी वेगळी होती, पण तिनं ती समर्थपणे पेलली. आम्ही दोघी चित्रपटातली स्वतःचं मरण माहीत असलेली, संपूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असलेली, म्हणून स्वतःची काहीही मतं नसलेली आणि तरीही आपल्याच वयाच्या असणाऱ्या आपल्या सावत्र मुलीच्या भावविश्वात स्वतःचं स्थान निर्माण करणारी अम्मू केवळ अप्रतिम. खरं तर मुक्ता विनोदी अभिनय देखील फार सुंदर करते बरं का. विनोदी अभिनय, एकच चित्रपट, एक डाव, धोबी पछाड, पण ती भूमिका कायमच लक्षात राहिलेली. यातली सुलक्षणा पाहून वाटतं की नाही, ही नाही, ती अभिनेत्री ही नाहीये. जोगामधली सुली साकारली आहे, अशा भूमिका तिला आणखी मिळायला हव्या होत्या. केवळ चित्रपटच नाही तर दैनंदिन टेलिव्हिजन मालिकेमध्ये काम करत असताना सुद्धा ती तितकीच समर्पित दिसते. झी मराठी वाहिनीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका तुम्ही पाहिली असेलच. मुळात तर टेलिव्हिजन मालिकेच्या विश्वातील सगळ्यात आदर्श मालिका ती वाटते. कारण सहकुटुंब मालिका बघण्याचा आनंद या मालिकेने दिलाय. विशेष म्हणजे TRPच्या मोहात न पडता योग्य त्यावेळी मालिकेचा समारोप केला गेला. हा देखील एक इतिहासच आहे. ही मालिका बघण्याच्या निमित्तानं का होईना, पण कुटुंबातील सदस्यांनी काही क्षण एकत्र व्यतीत केले. शिवाय घरातील आजीपासून नोकरापर्यंत आणि ऑफिसमधील सहकारी ते बॉसपर्यंत व्यक्तिरेखा कमाल. शिवाय विनय आपटे आणि मुक्ताची केमिस्ट्री क्या बात आहे. मला तर ती केमिस्ट्री पाहून खरोखर बापलेक आहेत की काय अशी शंका आली होती. त्यातली राधा व्यक्तिरेखा ज्या तन्मयतेने तिने साकारली ती आज देखील प्रेक्षक विसरलेले नाहीत. लग्न न करण्यासाठी ठाम असणारी राधा, आपलं आयुष्य शिस्तबद्ध पद्धतीनं व्यतीत करणारी राधा, कामात परफेक्शनिस्ट असलेली राधा,
आपल्या स्वभावाविरुद्ध असलेल्या घनाच्या प्रेमात पडणारी राधा. काही महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू व नंतर सहज घरातून निघून जाऊ असं ठरवून आल्यानंतर घनाच्या कुटुंबियांमध्ये गुंतलेली राधा. राधाच्या या बदलत जाणाऱ्या छटा इतक्या सुंदर तिने निभावल्या आहेत की पाहणारा तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. दुर्दैवानं मुक्ताला रंगभूमीवर बघण्याचा योग मला साधता आला नाही, पण तिचा भाई एक कविता हवी आहे हा कार्यक्रम बघण्यात आला आणि मुक्ताचं एक वेगळं रूप मला पाहायला मिळालं. सुनीताबाईंच्या भूमिकेत तिला पाहणं ही रसिक म्हणून माझ्यासाठी एक वेगळी पर्वणी होती. इतक्या सुंदर कार्यक्रमाचे प्रयोग मोजकेच झाले याचं जरा आश्चर्यच वाटलं. हल्ली अशा अभिरुची संपन्न कार्यक्रमांपेक्षा निव्वळ विनोदी कार्यक्रमांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळतोय याची खरंच खंत वाटते बरं का. थोडक्यात सांगायचं तर काय, कविता, रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये मुक्ताचं स्वच्छंदपणे बागडणं रसिक म्हणून मला व्यक्तिशः खूप सुखावून जातं. मी लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुक्ता बर्वे हा मराठी इंडस्ट्रीचा एक ब्रँड आहे. म्हणून तर खूप अंतरानं जेव्हा सोनी मराठी वाहिनीवर तिची अजूनही बरसात आहे ही मालिका आली तेव्हा रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हा दर्जा मुक्तानं आपल्या अभिजात प्रतिभेनं संपन्न केलाय. अभिनय क्षेत्रात कारकीर्द करू इच्छिणाऱ्या नवतरुणींसाठी मुक्ता नक्कीच एक आदर्श आहे. वागणं, बोलणं, भूमिकांची निवड, सहकलाकारांशी असलेला बंध, सेटवरचा प्रेझेन्स आणि बदलत्या ट्रेंडनुसार त्यात स्वतःला ढाळण्याचा प्रयत्न, यासाठी ती करत असलेली सातत्य हे सगळं शिकण्यासारखं आहे. मनोरंजन क्षेत्रात कलाकाराचं आयुष्य हे खूप अल्प असतं. तिथं तेच दीर्घकाळ टिकतात ज्यांच्यामध्ये अभिजात प्रतिभा असते, प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी असते आणि सातत्य असतं. मुक्ताजवळ हे सर्व आहे आणि म्हणूनच आजही ती आपल्या अभिनयानं रसिकांना आनंदित करते. मनोरंजनासोबत सामाजिक भान देखील ती जपत असते. नाटकाच्या उत्पन्नातून मिळालेली रक्कम ती लष्कर कल्याण निधीला देणगी म्हणून देते. ती प्राणी आणि पक्षीप्रिय देखील आहे. ॲनिमल मॅटर टू मी या नावाचं तिने एक NGO देखील स्थापन केलंय जे प्राणी आणि पक्षी संरक्षणासाठी काम करतं. तिच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आलेला आहे. आज मुक्ताचा वाढदिवस, या निमित्त तिचं अभिष्ट चिंतन करताना आपल्या अभिनयानं तिनं रसिकांना कायम आनंद देत राहावा आणि तिला निरामय दीर्घायुष्य लाभावं ही सदिच्छा.